इनफर्टिलिटी म्हणजे मूल न होणे ह्या समस्या आजकाल खूप उद्भवत आहेत. सो आज आपण याच्याविषयी जाणून घेऊया. आज आपल्यासोबत एक्सपर्ट मॅम आहेत, IVF स्पेशलिस्ट डॉक्टर कांचन दुरुपकर मॅम. सो मॅम, डाएट आणि इनफर्टिलिटी याचा काही कोरिलेशन आहे का, आणि फर्टिलिटी एनहान्सिंग डाएट याच्याविषयी तुम्ही बोलू शकाल का? डॉक्टर प्रेरणा जे आहे ते आपल्याकडे खूप एन्थुसियास्टिक डायटिशियन आहे आणि त्यांनी हा जो विषय निवडला आहे हा फार महत्वाचा आहे, कारण फर्टिलिटी आणि डाएट याचं डायरेक्ट कनेक्शन आहे. आज आपण बघतोय की फर्टिलिटी इश्यूज, प्रेग्नन्सी नाही राहणे हे ऑन राईज आहे. हे का बरं ऑन राईज आहे? एक तर लेट एज ऑफ मॅरेज, तर डाएट प्रॉपर नसणे, त्याच्यानंतर जंक फूडचं जास्त इन्व्हॉल्वमेंट आहे. जे यंगस्टर्स आहेत त्यांच्यामध्ये ऍडिक्शनचं प्रमाण वाढतंय, स्मोकिंग, अल्कोहोल यांचं प्रमाण वाढतं. तर यामुळे फर्टिलिटी इश्यूज पण वाढते आणि डाएट जे आहे ते प्रॉपर नाही. त्याच्यामुळे आपण बघतो की यंगस्टर्स मध्ये सुद्धा हाय BMI, ओबेसिटीचं प्रमाण वाढतंय आणि PCOS हा जो एक प्रॉब्लेम आहे आजकाल सगळ्यांमध्ये खूप बळकावतोय. सो यासाठी डाएटचं खूप अनन्यसाधारण महत्व आहे. मेडिटेरियन डाएट हे फर्टिलिटीसाठी खूप उपयुक्त आहे म्हणतात. मेडिटेरियन डाएट म्हणजे काय? त्याच्यामध्ये की जास्त करून व्हेजिटेबल्स, ग्रीन व्हेजिटेबल्स, फ्रुट्स याचा इन्क्लूड आहे. त्याच्यानंतर स्प्राउट्स इन्क्लुडेड आहे. त्याच्यामध्ये की रेड मीट जे आहे ते कमी आहे. आणि डाएट बद्दल डिटेल्स जे आहे ते माझ्यापेक्षा जास्त मला वाटतं प्रेरणा जास्त सांगेल. ओके. सो बेसिकली आपल्याला PCOD साठी किंवा इनफर्टिलिटीसाठी प्रोसेस फूड पासून लांब राहणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये रिफाईंड फ्लोअर किंवा रिफाईंड शुगर पासून लांब राहणं गरजेचं आहे. पॅकेज फूड पासून आपण लांब राहणं गरजेचं आहे. एक्सेसिव्ह शुगर किंवा एक्सेसिव्ह सॉल्ट ह्यापासूनही लांब राहणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे की तुमचं रेग्युलर एक्सरसाइज ही खूप मॅटर करते. रेग्युलर एक्सरसाइज आणि मेडिटेशन, बिकॉज स्ट्रेस इज वन ऑफ द फॅक्टर फॉर इनफर्टिलिटी, मला असं वाटतं. करेक्ट. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण जेव्हा डिस्कस करतो आणि आपण या पेशंटला सांगतो किंवा आपले जे पण काही कपल्स असतात त्यांना सांगतो, तेव्हा त्यांना बऱ्यापैकी या गोष्टी माहिती असतात. पण मेन गोष्ट आहे, दे नीड टू बी इन्स्पायर्ड अँड दे नीड टू इम्प्लिमेंट ऑल दिस. देन ओनली इट इज गोइंग टू वर्क फ्रॉम देम. नॉट ओनली फॉर 1 month, नॉट ओनली फॉर 10 days, 15 days, पण त्यांना हे दे हॅव टू इम्प्लिमेंट इट फॉर 6 months, 1 year, तेव्हा त्याचा इफेक्ट होईल. प्रत्येक वेळेला पेशंटला काय वाटतं की आता मी 1 महिना डाएट केलं तरी पण मला काहीच इफेक्ट नव्हता. इट इज नॉट द थिंग. सो always diet, It should be a lifestyle. always a lifestyle. It should be a modification in your day-to-day routine, not for 1 day, not for 10 days, not for 1 month, but for a routine. And we will keep on coming with such information. Thank you so much. Thank you.